नैऋत्य युनान प्रांतात झालेल्या हिमवृष्टीचा क्रेन या पक्ष्यांना फटका 1200 क्रेन पक्ष्यांचा जथ्था अडकला। राष्ट्रीय राखीव क्षेत्रात पंख आणि पायांवर बर्फ पडल्यानं उडत्या येईना। हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यामध्ये तुफान बर्फवृष्टी, पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद, तापमानात मोठी घट। नमस्कार, मी सुवर्णा। जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जगभरामध्ये काय घडतंय बघणार आहोत बातम्यांच्या माध्यमातून वेगवान स्वरूपात। न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा ऑर्डन यांनी घोषित केले की रविवारी मध्यरात्री 11:59 संपूर्ण न्यूझीलंड रेड झोनमध्ये जाईल। 13 जानेवारी रोजी झालेल्या एका संभाव्य सुपर स्प्रेडर इव्हेंट नंतर न्यूझीलंडमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होऊ लागल्याचं समोर आलंय। त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। न्यूझीलंड ट्रॅफिक लाईट सिस्टीमची रेड सेटिंग कोरोनाचा सामना करण्याकरता तयार करण्यात आली, म्हणजे न्यूझीलंडच्या लोकांकरता मास्क घालणं आणि एकत्र जमण्यावर मर्यादा घालण्यात आल्या। दक्षिण इंग्लंडमधील राज आणि राव चोप्रा यांनी त्यांच्या रेस्टॉरंटचं रूपांतर लसीकरण केंद्रात केलं होतं। लसीकरणाला चालना देण्याकरता त्यांनी पुढाकार घेतला। राज आणि रावच्या वडिलांना कोरोना झाला होता, ते गंभीर आजारी होते। त्यानंतर त्यांनी रेस्टॉरंट कम लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला। दोन्ही उपक्रम राबवणं चांगलं असल्याचं चोप्रा यांनी सांगितलं। यूकेमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 83% जास्त लोकांना कोरोना लसीचे 2 डोस मिळाले आहेत, तर 64% जास्त लोकांना तिसरा म्हणजे बूस्टर डोस मिळाला आहे। मेक्सिकोच्या कॅरिबियन किनारपट्टीवर एका हॉटेलमध्ये शुक्रवारी गोळीबार झाला। 2 कॅनेडियन त्यामध्ये ठार झाले, 1 जखमी झाला। अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। क्विंटाना रू राज्याचे सुरक्षा प्रमुख लुसिओ हर्नांडेज यांनी ट्विटरद्वारे सांगितलं की हॉटेल एक्सकॅरेटमधील लोकांचा शोध घेतला जातोय। पीडितांना रुग्णालयात नेण्यात आले, त्या दरम्यान दोघांचा मृत्यू झाला। प्लाया देल कॅर्मेन च्या दक्षिणेला एक्सकॅरेट हॉटेल आहे। नागरिक चळवळ, युवा गट आणि कॉंगोली समाजाच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या निषेधादरम्यान DRCच्या पूर्वेला गोमा तसंच उत्तर किवो इथं शनिवारी 4 जणांना अटक करण्यात आली। सुरक्षेचे कोणतेही उपाय नसल्याच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या निदर्शकांना पांगवण्याकरता कांगोच्या राष्ट्रीय पोलिसांनी अश्रुधुराचा आणि रबर बुलेटचा वापर केला। उत्तर किवूच्या राजधानीमध्ये वाढत्या असुरक्षिततेमुळे ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता हा निषेध मोर्चा होता। ब्रिटिश सरकारने शनिवारी रशियावर युक्रेन सरकारच्या जागी मॉस्को समर्थक प्रशासक आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला। यासाठी युक्रेनचे माजी खासदार येवेनी मुरायेव हे संभाव्य उमेदवार म्हणून मानले जात आहेत। मुरायेव हे नाशी या छोट्या रशियन समर्थक पक्षाचे प्रमुख आहेत, ज्यांना सध्या युक्रेनच्या संसदेत एकही जागा नाही। ब्रिटन सरकारने बुद्धिमत्तेच्या मूल्यांकनाच्या आधारे हा दावा केला आहे। न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी शनिवारी शहराच्या पोलिसांसाठी एकता आणि समर्थनाकरता प्रार्थना केली, कारण हार्लेम अपार्टमेंटमध्ये झालेल्या गोळीबारात NYPD अधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता। चोरीच्या बंदुकीनं अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीचीही प्रकृती गंभीर होती, तर पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर तिसऱ्या अधिकाऱ्यानं गोळी झाडली। US मधील सगळ्यात मोठ्या शहराला अस्वस्थ करणाऱ्या गुन्ह्यांमधील हा गोळीबार आहे। न्यूयॉर्क शहरातील पोलीस अधिकारी हार्लेम अपार्टमेंटमध्ये गोळीबारात ठार झाल्यानंतर न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी शहरातील वाढत्या हिंसाचाराचा सामना करण्याकरता आपण वचनबद्ध असल्याचं म्हटलंय। न्यूयॉर्कमध्ये वाढत्या गुन्ह्यांचा सामना करण्याच्या मार्गावर गोलमेज चर्चा आयोजित केल्यानंतर ॲडम्स शनिवारी पत्रकारांना संबोधित करत होते। त्यांनी राज्यात बंदुकांचा वापर रोखण्याकरता राष्ट्रीय कारवाईची मागणी केली। एक महिला आणि तिचा प्रौढ मुलगा यांच्यातील वादातील कॉलला उत्तर देताना शुक्रवारी रात्री न्यूयॉर्क शहराचा एक पोलीस अधिकारी ठार झाला, दुसरा गंभीर जखमी झाला। मृत्युमुखी पडलेल्या 22 वर्षाच्या अधिकाऱ्याचं नाव जेसन रिवेरा असं आहे, जो नोव्हेंबर 2020 मध्ये दलामध्ये कार्यरत होता।
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या भागांवर पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सिरियाकडून सुरू आहे। अमेरिकेच्या हवाई दलाच्या मदतीने कुर्दिश सैन्यानं सिरियामध्ये अधिक मजबूत स्थिती निर्माण केली। दहशतवादी आणि सैनिकांमध्ये काही प्रांतात चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। आयएस विरोधी कारवायांकरता कुर्दिश सैन्याने अत्याधुनिक अशा शस्त्रास्त्र परिसरात आणली। 3 वर्षांपूर्वी आयएसनं तुरुंगावर हल्ला केला होता। येमेनच्या राजधानीवर सौदीच्या नेतृत्वाखालील युतीने केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक जण ठार झाले होते। गेल्या आठवड्यात हल्ला झाला होता। हवाई दलाचे प्रमुख जनरल कासेम अल जुनैद यांच्या घरावरही हवाई हल्ला झाला होता। ते या हल्ल्यात मारले गेले। त्यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींचाही मृत्यू झाला होता। सौदी अरेबिया आणि येमेन यांच्यात गेल्या काही वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे। नॉर्वे सरकार आणि मित्र देशांच्या अधिकाऱ्यांशी तसंच अफगाणिस्तानमधील नागरिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांशी तालिबानी नेते बोलणार आहेत। त्याआधीच तालिबानच्या शिष्टमंडळानं ओस्लो देशात प्रवास केल्याची माहिती आहे। बैठकीत तालिबानला वैधता किंवा मान्यता देण्यावर चर्चा होणार नसल्याचं नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आधीच जाहीर केलं। टोंगामधील ज्वालामुखीच्या उद्रेकानं हाहाकार उडालाय। ज्वालामुखीमुळे पेरूमध्ये मोठं नुकसान झालंय। पेरूतील लिमाच्या किनारपट्टीवर त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। तंबू उभारून नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यात येत आहेत। समुद्र दूषित होऊ नये याकरता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। सागरी जीवांना धोका निर्माण होऊ नये याकरताही उपाय योजले जात आहेत। बुर्किना देशात होणारे जिहादी हल्ले रोखण्यात सरकारला अपयश येत आहे। त्याविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला। राजधानी फासोमध्ये नागरिकांनी आंदोलन करून दगडफेक केली। सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबेरो यांना राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली। त्यासाठी मोर्चा काढला गेला। रशियासोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे समर्थक शनिवारी प्रागमधील चार्ल्स ब्रिजवर रॅलीसाठी जमले होते। शेकडो नागरिक या रॅलीत सहभागी झाले। युक्रेनचा ध्वज हातात घेऊन गाणी म्हणत घोषणाबाजी करत नागरिक दिसत होते। युक्रेनच्या सीमेजवळ अंदाजे 1 लाख सैनिक जमा असल्यानं नागरिकांनी मॉस्को इथं हल्ल्याची तयारी असल्याची शंका आहे, पण रशियाने याला विरोध केलेला आहे किंवा इन्कार केलेला आहे। प्रागमधले नागरिक या रॅलीत सहभागी होऊन एकतेचे पुरस्कर्ते असल्याचं दर्शवत होते। देशाच्या एकता दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी युक्रेनची राजधानी कीव इथं नागरिक एकत्र जमले। त्यांनी मानवी साखळी करून शांततेचं समर्थन केलं। साधारण 200 जण एकत्र येऊन त्यांनी 30 मीटर लांबीचा युक्रेनचा ध्वज हाती घेतला होता। युक्रेनच्या पूर्व आणि पश्चिमेच्या एकता दर्शवण्याकरता निपर नदीच्या दोन्ही बाजूला किनाऱ्यांवर नागरिक ध्वज घेऊन जमले होते। 22 जानेवारी 1919ला पूर्व युक्रेनियन पीपल्स रिपब्लिक आणि पश्चिम युक्रेनियन पीपल रिपब्लिकच्या प्रदेशांनी एकीकरण कायद्यावर स्वाक्षरी केली होती। चीनच्या नैऋत्य युनान प्रांतात नुकतीच प्रचंड हिमवृष्टी झाली आणि त्याचा फटका क्रेन या पक्ष्यांना बसला। पाण्याच्या जवळ राहणारी लुप्त होत चाललेली पक्ष्यांची ही प्रजाती आहे। जवळपास 1200 क्रेन पक्ष्यांचा जथ्था युनानच्या राष्ट्रीय राखीव क्षेत्रात अडकल्याची माहिती आहे। राज्य सरकारने सीसीटीव्हीच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं। प्रामुख्याने काळी निमुळती मान असलेले क्रेन पक्षी आर्द्र भागामध्ये राहतात। तीव्र बर्फवृष्टीमुळे त्यांच्या पायावर आणि पंखांवर बर्फाचा थर जमलाय आणि त्यामुळे त्यांना उडायला अडचणी येत आहेत। रियो दी जानेरोमधील काबो फ्रियो हे शहर आता नवं इजिप्त म्हणून ओळखलं जात आहे। बिटकॉईनबाबतच्या उत्साहपूर्ण वातावरणामुळे आणि अधिक पिरॅमिड योजनांमुळे हे शक्य झालं। काबो फ्रियो हे समुद्रकिनारी वसलेलं 2,30,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार बिटकॉईनवर आधारित पोन्झी या योजनेत फसवणूक किंवा गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 10% मासिक परतावा देण्याचं वचन देण्यात आलं होतं। वेटर असलेला 38 वर्षांचा ग्लिट्सन अकासियो डॉस सॅन्टोस हा कोट्यधीश झाला, याची सध्या चर्चा सुरू झाली आहे। कुवेतच्या परराष्ट्र मंत्र्यांनी लेबनॉन अधिकाऱ्यांना दोन्ही राष्ट्रातील संवाद अधिक चांगला होण्यासाठी उपाय सुचवले। तेल समृद्ध आखाती राज्यांसह काही भागात विश्वास वाढवण्यावर भर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं। गेल्या काही महिन्यांपासून कुवेत आणि लेबनॉन यांचे संबंध बिघडलेत। हे संबंध सुधारण्याकरता उपाय करण्यात येणार आहेत। लेबनॉनच्या राजकीय नेत्यांनी येमेनमधील युद्ध व्यर्थ असल्याची टिप्पणी केली होती। त्यानंतर अरब देशांनी लेबनॉन देशावरील आयातीवरील बंदी उठवली होती।
मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. हृदयाचा कॅथेटरायझेशन घेतल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात परतले. 2013 मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे ते उपचार घेत असल्याचा संदेश त्यांच्या चाहत्यांना देण्यात आला होता. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करू नये असंही त्यांना म्हटलं होतं. देशाच्या उत्तर भागात सध्या निवडणुकांचा मोसम आहे. दुसरीकडे हिमाचल प्रदेशातील शिमल्यात जोरदार बर्फवृष्टी होते. गेल्या 3 दिवसांपासून सातत्यानं भारतातल्या शिमल्यामध्ये बर्फवृष्टी होत असल्यानं पर्यटन स्थळ ताज्या हिमवृष्टीनंतर गजबजून गेलंय. उत्तर भारतातील जम्मू काश्मीरमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीनं वातावरणात चैतन्य निर्माण झाले. जम्मूच्या कटरा, गुलमर्ग आणि दोडा या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. 3 दिवसात सातत्याने दोडा जिल्ह्यात बर्फवृष्टी होत आहे आणि काश्मीरच्या सौंदर्यात भर पडते आहे. जम्मू काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली आहे. बर्फवृष्टीमुळे रस्ते, बागबगीचे, उद्यानांवर सुद्धा बर्फच बर्फ बघायला मिळत आहे. काश्मीरच्या बहुतांश भागात बर्फवृष्टीमुळे किमान तापमानामध्ये घट नोंदवण्यात आली आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या इमारतीवर सुद्धा बर्फाची चादर बघायला मिळते. वैष्णोदेवीच्या दर्शनासोबतच भक्त सध्या बर्फवृष्टीचाही आनंद घेत आहेत. वैष्णोदेवी परिसरात सुमारे अर्धा फूट उंचीच्या थराचा बर्फ आहे. सेनेचे जवान भर बर्फात देशाचं रक्षण करतात, देशाच्या सीमेवर उभे असतात. कोरोना काळात दारोदारी जाऊन लसीकरण करणारे एक प्रकारे देशाची सेवाच करतायत. त्यांच्या प्रतीचे हे काही शब्द. जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामधील एक व्हिडिओ समोर आलाय आणि तुफान बर्फवृष्टीतही जवानांच्या मदतीने एलओसीच्या जवळ गावांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचारी नागरिकांचं लसीकरण करताना दिसत आहेत. न्यूज 18 लोकमतचा त्या सगळ्यांना सलाम. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. यांनी गांभीर्याने का घेतली नाही असा सवालही कायंदे यांनी विचारला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46,396 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 48 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरीही परतले. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. गेल्या 24 तासात 3,568 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 231 रुग्ण बरे झालेत. राज्यात कोरोनासोबत काल दिवसभरात ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली. काल दिवसभरात तब्बल 416 नवे ओमायक्रॉन बाधित सापडले, तर आतापर्यंत 2,759 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये विविध लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे कोरोना आणि सामान्य फ्लूच्या लक्षणांमधील फरक समजणं कठीण झालंय. दरम्यान यूकेने नोंदवलेल्या 20 लक्षणांच्या ओमायक्रॉनच्या यादीमध्ये एक नवं लक्षण दिसून आलंय. हृदय, मेंदू, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होतोय. नवीन व्हेरियंटमुळे कान दुखणं, मुंग्या येणं, कानात आवाज येणं असे त्रास होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 20 दिवसांमध्ये 242 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. लहान मुलांना संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असली तरी मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. तर कोरोनामुळे एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. बुलढाण्यातलं बोराखेडी पोलीस स्टेशन कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. या पोलीस स्टेशनमध्ये 19 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 17 पोलीस कर्मचारी असून 2 पोलीस अधिकारी देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा पुढील 1 आठवडाभर सुरू करणार असल्याची माहिती अमरावती मनपाचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली। मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा 1 आठवडाभर सुरू करू नये असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलंय। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुढील 1 आठवड्यानंतर होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील 1ली ते 12वीच्या शाळा सुरू होणार आहेत। ज्या गावात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी आहे त्या ठिकाणच्या शाळा समितीच्या मान्यतेने सुरू करण्यात येणार आहेत। जालन्यामध्ये कोरोनानं नवा उच्चांक गाठलाय। गेल्या 24 तासात तब्बल 363 नवे कोरोना बाधित आढळून आलेत। यातील सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरामध्ये आहेत। गेल्या 5 दिवसांमध्ये तब्बल 1254 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे। सद्यस्थितीत 1546 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 434 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। दरम्यान एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय। बुलडाण्याच्या जिल्हा कारागृहामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय। कारागृहातील कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली। त्यामध्ये 5 कैदी आणि 2 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले। परभणीत भरलेल्या बाजारात नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसतेय। विना मास्क फिरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारे नागरिक, अनेक ठिकाणी गर्दी असं चित्र आहे। त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती आहे। प्रशासन मात्र आठवडी बाजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताय असंच दिसतंय। वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत असून सामान्य नागरिकांना मात्र कोरोना नियमांचा विसर पडलाय। बाजारपेठेत, शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला। मात्र आरोग्य यंत्रणा, ICU, कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आलेला नाही। शनिवारी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 575 वर पोहोचली। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुण्यात मोठी वाढ होत असल्याने सोमवारपासून पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत, तशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आठवडाभर तरी पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत असं पवार म्हणाले। अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पुण्यात 71,000 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती दिली। गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राजीनामा दिलाय। भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत। भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या समर्थकांसोबत तातडीने बैठक बोलावल्याचीही माहिती कळतेय। उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भाजपमधील अनेक नेते ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा प्रकरण पेटलं आहे। इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला। पुतळ्याचे 1 कोटी हे ग्रामीण भागात सैनिकी शाळा उभारण्याकरता खर्च करा अशी मागणी जलील यांनी केली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना लिहिलंय। तर जलील यांच्या भूमिकेला शिवसेनेनं विरोध केला। आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्या मताला विरोध केला आहे। अमरावतीच्या खासदार जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या बातम्यांकडे। बॅट आउट ऑफ हेल या रॉक अल्बमसाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकन गायक आणि अभिनेता मीट लोफ यांचं निधन झाले। ते 74 वर्षांचे होते। त्यांच्या फेसबुक पेजद्वारे पत्नी डेबोरा यांनी हे निवेदन जारी केले। मीट लोफ यांनी 1970च्या दशकात त्यांच्या उत्कृष्ट गायन श्रेणी आणि मोठ्या स्टेज कार्यक्रमांसह नाव आणि प्रसिद्धी मिळवली होती। व्हिएतनामी झेन बौद्ध भिक्खू थिच नाट
खान यांचं वयाच्या 95व्या वर्षी निधन झालं. शांतता कार्यकर्ते, लेखक आणि शिक्षक म्हणून जगभरात ते प्रसिद्ध होते. त्यांच्या ट्विटर पेजवरून ही माहिती देण्यात आली. शांततेसाठी कार्य करण्याकरता त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं होतं. करुणा आणि दुःख यावरील बौद्ध विचारांच्या शिकवणीसाठी ते मार्गदर्शक म्हणून काम करायचे. संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद हे बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला 4 फेब्रुवारीला उपस्थित राहतील आणि मशाल रेलीमध्ये सहभागी होतील, अशी अध्यक्षांच्या प्रवक्त्यानं बुधवारी माहिती दिली. अध्यक्ष शाहिद हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निमंत्रणावरून बीजिंग स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सिरियामध्ये वडील मुलाच्या जोडीच्या एका छायाचित्राचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. सिरियातल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये वडिलांनी पाय गमावले, तर आता 5 वर्षांचा मुस्तफा जन्मतःच काही त्याला अवयव नाही आहेत. मुस्तफाची आई जनेब अल नाझल यांना सिरियातील संघर्षाबद्दल झालेल्या मज्जातंतूच्या वायूच्या आजाराचा सामना करण्याकरता औषधं घ्यावी लागली होती आणि त्याचाच परिणाम या लहान मुलाला भोगावा लागतोय. तुर्कीचे छायाचित्रकार मेहमेत असलान यांनी या दोघांचा फोटो काढला होता. त्या फोटोला प्रसिद्धी मिळते, पसंती मिळते. आता त्याचं इटलीमध्ये स्थलांतर करण्यासाठी निधी उभारण्यात आलाय. मिशन इम्पॉसिबल सिरीजमधला चित्रपट रिलीज व्हायला अजून वेळ लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मिशन इम्पॉसिबल 20 सप्टेंबर 2022 ते 14 जुलै 2023 पर्यंत, तर मिशन इम्पॉसिबल 8 याआधी जुलै 2023 मध्ये रिलीज होणार होता. आता मात्र 28 जून 2024 पर्यंत हा सिनेमा रिलीज होऊ शकणार नाही. 2020च्या सुरुवातीला कोरोनामुळे मिशन इम्पॉसिबल 7चं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. जगभरातल्या या सगळ्या वेगवान घडामोडींसह जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मध्ये विविध लक्षणं दिसत आहेत, त्यामुळे कोरोना आणि सामान्य फ्लूच्या लक्षणांमधील फरक समजणं कठीण झालंय. दरम्यान यूकेने नोंदवलेल्या 20 लक्षणांच्या ओमायक्रॉनच्या यादीमध्ये एक नवं लक्षण दिसून आलंय. हृदय, मेंदू, डोळे याशिवाय आता कानांवरही त्याचा परिणाम होतोय. नवीन व्हेरियंटमुळे कान दुखणं, मुंग्या येणं, कानात आवाज येणं असे त्रास होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 20 दिवसांमध्ये 242 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. लहान मुलांना संक्रमण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात असली तरी मुलांना होणाऱ्या कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं आहे. तर कोरोनामुळे एका 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. बुलढाण्यातलं बोराखेडी पोलीस स्टेशन कोरोनाचं हॉटस्पॉट बनलंय. या पोलीस स्टेशनमध्ये 19 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 17 पोलीस कर्मचारी असून 2 पोलीस अधिकारी देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय, त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा पुढील 1 आठवडाभर सुरू करणार असल्याची माहिती अमरावती मनपाचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली. मात्र ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळा 1 आठवडाभर सुरू करू नये असं पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलंय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुढील 1 आठवड्यानंतर होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील फक्त ग्रामीण भागातील 1ली ते 12वीच्या शाळा सुरू होणार आहेत. ज्या गावात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 10 पेक्षा कमी आहे त्या ठिकाणच्या शाळा समितीच्या मान्यतेने सुरू करण्यात येणार आहेत. जालन्यामध्ये कोरोनानं नवा उच्चांक गाठलाय. गेल्या 24 तासात तब्बल 363 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरामध्ये आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये तब्बल 1254 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत 1546 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 434 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत. 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दरम्यान एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय. बुलढाण्याच्या जिल्हा कारागृहामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय. कारागृहातील कैद्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 5 कैदी आणि 2 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले.
परभणीत भरलेल्या बाजारात नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसते। विना मास्क फिरणारे नागरिक, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणारे नागरिक, अनेक ठिकाणी गर्दी असं चित्र आहे। त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती आहे। प्रशासन मात्र आठवडी बाजाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताय असंच दिसतंय। वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत असून सामान्य नागरिकांना मात्र कोरोना नियमांचा विसर पडलाय। बाजारपेठेत, शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला। मात्र आरोग्य यंत्रणा, आयसीयू, कोरोना वॉर्ड सुरू करण्यात आलेला नाही। शनिवारी जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 575 वर पोहोचली। कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये पुण्यात मोठी वाढ होत असल्याने सोमवारपासून पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत, तशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आठवडाभर तरी पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत असं पवार म्हणाले। अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पुण्यात 71,000 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती दिली। गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी राजीनामा दिलाय। भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिलाय। विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज आहेत। भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या समर्थकांसोबत तातडीने बैठक बोलावल्याचीही माहिती कळतेय। उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेले भाजपमधील अनेक नेते ज्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा प्रकरण पेटलं आहे। इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला। पुतळ्याचे 1 कोटी हे ग्रामीण भागात सैनिकी शाळा उभारण्याकरता खर्च करा अशी मागणी जलील यांनी केली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी पालकमंत्री सुभाष देसाईंना लिहिलंय। तर जलील यांच्या भूमिकेला शिवसेनेनं विरोध केला। आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांच्या मताला विरोध केला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा वादात अडकलेत। त्यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उपेन पच्छेले या पदाधिकाऱ्यानं एका महिलेची फसवणूक केली अशी तिने तक्रार केलेली आहे। या संदर्भात पीडित महिलेने नवनीत राणा यांना फोन केला। त्यावेळी नवनीत राणा यांनी पीडित महिलेला दिलेल्या उत्तराची क्लिप सोशल मीडियावरती ऑडिओ क्लिप आहे जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। पीडित महिलेने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली। यावर आयोगाने तक्रार करण्याचे निर्देश दिलेले चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे। मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ शिवसेना जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर शिवसेनेचं मुंबई मनपातील अपयश हाच काँग्रेसचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीचा मुख्य मुद्दा आहे असंही ते म्हणाले। चित्रपटात काही चुकीच्या गोष्टी, इतिहासाची तोडमोड केली असेल तर त्याला व्यक्तिशः विरोध करणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी वाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे। त्यांच्या भूमिकेवरून सध्या वादंग सुरू आहे। हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय कॉटन किंग। 100% कॉटन शर्ट्स जो आपको दे 100% सेटिस्फैक्शन।